गुड मॉर्निंग गाईज. तो तुमचं स्वागत आहे ओमकार ऑफिशियल ब्लॉगमध्ये. तर आता आज आम्ही जाणार होतो शिवपुरीला, तो आम्ही कॅन्सल केला आहे. ते 14 जण गेल्यात आणि आम्ही सर्व गेलो नाही, कारण की जी हालत खराब आहे, पाय खूप दुखतात आणि तिकडे पण 12-13 तास चढायला लागेल आणि वैष्णोदेवीला चढून आमचे हालत खराब झाले. तर आम्ही नाही गेलो. आम्ही आज पूर्ण दिवस शॉपिंग वगैरे करणार आणि इथंच फिरणार आहे. आणि मग आमची उद्याची ट्रेन आहे आणि मी तुम्हाला नक्कीच सांगेल आमचं बजेट वगैरे, पैसे वगैरे किती खर्च झाला वगैरे, सगळा ट्रॅव्हलिंग वगैरे सगळा तुम्हाला सांगेल. सो बघत राहा तुम्ही माझं ब्लॉग. आणि मी आज ब्लॉग पोस्ट केला आहे यूट्यूबला वैष्णोदेवीचा, तो नक्की तो बघा. मला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट केले, कारण की तर तुम्ही नक्की बघा. आता आम्ही चाललो आहे मॅकडीला काहीतरी खाऊ, बर्गर वगैरे खाऊ आणि मग थोडा फिरू, शॉपिंग वगैरे करू. मी तुम्हाला दाखवतो. चला कंटिन्यू राहा. हे सगळे रेडी झालेत. सो आता आम्ही निघतो आहे, मॅकडीला चाललो आहे. सो आता आम्ही रेडी पण झालो. असं दिसतो मी. सो चला. सो गाईज, आजचं क्लायमेट इकडे पावसाचं आहे आणि आज सांगितलं आहे की 4 वाजेपर्यंत पाऊस पडायची शक्यता आहे, किंवा बर्फ वगैरे पडू शकतो. सो बघा. आणि हे लोक आता मेडिकलला गेल्यात. त्यांचे पाय दुखतात. ते लोक पाय काही गोळ्या वगैरे, बाम वगैरे घ्यायला गेल्यात. तर आजचं क्लायमेट, आज ऊन वगैरे काहीच नाही इकडे कटराला. सो गाईज, आम्ही आता निघलेलो मॅकडीला बर्गर वगैरे खायला. एक आमचा मित्र भेटला, तुम्हाला फिरवला. आमचा हा एक भेटला, लोकल स्पॉट आहे ते मी फिरवतो. तो आता आम्ही बघू इकडचे लोकल स्पॉट काय आहेत ते फिरू, तुम्हाला मी दाखवतो. आम्ही ऑटोच केलं, आम्ही गाडी वगैरे काही केली नाही. तो आता बघू. आता पहिला आम्ही जाऊ पहिला. तो आता आम्ही मॅकडीला लोकल हे आलेलं आहे बघा. वगैरे खाऊ. सो मॅकडीला आलोय. मॅकडीला बर्गर वगैरे खाऊ आणि खाऊ. आता हे लोक पण गेल्यात तिकडे फिरायला. सो आम्ही इथं आलोय मॅकडीला. आहे बर्गरचा कॉम्बो वगैरे मग खाऊ. तर चला. तो मॅकडीला आलोय. इथं बर्गर वगैरे काहीतरी खाऊ. सो गाईज, आता आम्ही ऑर्डर केले बर्गरची. सो ही आमची ऑर्डर आहे. सो विकीदा इथं बसलाय. विकीदाला भूक लागले. सो आता आम्ही ऑर्डर केले, केले आम्ही. सो थोडाच वेळात येईल आमची ऑर्डर. हा आमचा टेबल नंबर आहे 199 ऑर्डर. ते तर कुठे गेला रे? काय आता आमची ऑर्डर आलेली आहे बर्गरची. आम्ही खातो. हां. सो ऑर्डर आलं आहे. आपण जास्त घेतला बघ ना, एक बर्गर आपण त्या कॉम्बो घेतला ना. मग आपण नाही घेतली, आपण काय कॉम्बो घेतली मला की बोल, आपण डायरेक्ट घेतली. सो गाईज, आता आम्ही आलो इथं प्राचीन शिव गुफा आहे. तो इकडचा व्ह्यू बघा किती भारी आहे. आणि इथं सेल्फी पॉईंट आहे. हा इकडचा सेल्फी पॉईंट आहे आणि इथून वगैरे सगळा फोटो वगैरे काढायसाठी आहे. आणि मंदिर इकडे वरती आहे. तो इकडून रस्ता आहे वरती जायला. पाणी टेम बाबा इथं रील्स चालले बघा, तुम्ही बघू शकता रील्स कशी चालले इकडं. रील्स माझा लाईव्ह आहे. बारीक कोण
रील्स चालू आहे. सो इथून आपला रस्ता आहे. सो इथून रस्ता आहे जायला वरती. इथं कोणी आहे नाही. मी चालू तो आता आम्ही उतरतोय खाली. तो जास्त खाली नाही, थोडाच आहे. अर्धा उतरले, आता अर्धा उतरू. बघू पुढे काय आहे. गुफा आहे इथं सांगतो तो आता. नाही चल माझी होली. वाटून माकडे इथं जाली वगैरे लावले. मोबाईल इथं भरपूर माकडे आहेत बघा. सगळीकडे माकडच येतं. बघा माकडे जास्त आहेत. सो इकडं माकडे भरपूर आहेत. माकडं जाम आहे इथं. आम्ही आता खूप आहे तिथं. बाबा धनतारसजीचा मंदिर आहे हा. तो इकडे वरती दगडी छान आहे. इकडे थंड वातावरण आणि पाणी खूप स्वच्छ आहे. पाणी आतले दगडी पण दिसतात, एवढा पाणी काचेवाणी पाणी एकदम स्वच्छ आहे. होऊ शकता. सो आता इथून आतमध्ये गेल्यावरती गुफा आहे. तो गुफ्यामधून आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि मग दर्शन घेऊन आम्ही बाहेर येऊ. गर्दी वगैरे काही नाही इकडे. आणि काय इथं बघा स्पॉट पण खूप छान आहे. इकडे पाणी आहे, पाणी एवढं नाही पण छान आहे. आता आम्ही इकडे चाललोय. तुम्हाला दाखवतो. आम्ही निघलोय. आम्ही बघून डायरेक्ट रिक्षा जवळ जातो. पडशील नाही ना.
नाही ना वाटते घरा पोहोचू नाही ना. गाईज आता आम्ही वरती आलोय आणि हे बघा सो आता इथं सेल्फी पॉइंट आहे. इथं थांबू थोडं फोटोज वगैरे काढू आणि मग निघू दुसऱ्या स्पॉटवरती. आत्ताच आमचा एकच स्पॉट झालाय, अजून एक स्पॉट बाकी आहे. सर इकडे फोटोज वगैरे काढू आणि मग निघू इकडून. सो इकडे पण छान आहे बघा, हे बघा हा बघा बाबा बसलाय. सो गाईज इकडे पावसाचा क्लायमेट झालाय. सो आता आम्ही निघतोय. छान आहे इकडे, तुम्ही पण या एकदा. सो आता आम्ही निघतो. सो गाईज आता आम्ही आलोय नवदुर्गा मंदिराच्या इथं. हा आमचा दुसरा स्पॉट आहे. तर इकडे बघा पण चाललंय, थोडं पण चाललंय. सो इकडे चपला वगैरे आम्ही रिक्षातच काढले, चपला वगैरे काय घेतले नाही. इकडे खाली चपला वगैरे तो चपला रिक्षातच काढल्यात आणि आता आम्ही चाललो दर्शन घ्यायला. सो इतकी आहे. उद्या आम्ही सकाळी 10ची ट्रेन आहे. जो आम्ही 6ला बसू उद्या. आणि ट्रेनमध्ये परवा आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोचू मुंबईला. आमची बांद्राला ट्रेन थांबणार आहे. सो बांद्रावरून आम्ही ओला वगैरे करू जाऊ घरी. सो बाय गाईज. इकडे बघा काय इकडे ज्यांनी दान केलं आहेत म्हणजे या मंदिरामध्ये. सो आपले मुंबईचे लोक पण आहेत इकडे. सो त्यांनी इकडे जय माताजी करून नाव लिहिलं आहे. त्यांनी पण बघा दान केलं आहे. भरपूर USA मधला पण आहे, त्यांनी पण दान केलं इकडे. मग करवाले बाबा इथून बघा तर मोबाईल अलाउड आहे की नाही माहिती नाही. सो गाईज आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही इथून निघतोय. सो इथून निघतोय, दर्शन वगैरे झालेलं. खूप छान आहे मंदिर. आतमध्ये नवदुर्गाचे नवरूप आहे तिथे आतमध्ये आणि एकदम आतमध्ये म्हणजे मंदिर एकदम गुफा टाईप आहे. गुफाच्या आतमध्ये जाऊन तर फोटो मोबाईल अलाउड नाही. सो त्यामुळे मोबाईल आम्ही नाही घेऊन गेलो. मोबाईल कॅमेरा फोटो वगैरे काढून देत नाही म्हणून. आता आम्ही इथून निघू घरी जायला. रूमवरती जाऊ. रूमवरती गेल्यानंतर शॉपिंगला वगैरे करू. इकडे अक्रोड वगैरे घेऊ. इकडे फेमस आहे अक्रोड. दुकान करू काय आणि मग इकडून निघू. तो आहे जाता आम्ही दुकानावर आलो. तिथं अक्रोड बघा, इथं अक्रोड वगैरे हे बदाम आहेत बघा. अक्रोड अक्रोड वगैरे बघू घेऊ. इकडे अक्रोड खजूर सगळं इथं हे
काय तू तुमचं बघ क्या फर्क है? क्वालिटी में फर्क आता है, जितना महंगा लोगे किलो में ज्यादा चढ़ेगा और उसके अंदर का माल ज्यादा निकलेगा। गाईज आता बघा आम्ही एवढे अक्रोड बादाम घेतले ऐसे अजून 400 भी तो है, करतोय. 450 भी है, 5 550 भी किलो है। अक्रोड जो घेतल्यात आणि 550 आता का है बदाम बघू. और वो 650 का है। रेट लिखा हुआ है, आपको मैं रेट अपने हिसाब से लगा लूंगा, जो आप बोलोगे वो उसमें से आपको दे दूंगा माल। ये देखो, ये 650 वाले में पता क्या है, जो आप छुड़ाया हुआ लेते हैं ना बादाम, उसको पानी में भिगोते हैं, पानी लाल पड़ जाता है। एक तो वो केमिकल वाला होता है और दूसरा नंबर उसमें ऑयल नहीं रहता है। 812 से ये देखो मेरे भाई, आप इधर फर्क देखो क्या होता है। भाऊ तोड रे विकीदा आपको टेस्ट करना है क्या? तू खा मग खा. मी का दुकान हा तोडला ये देखो, म्हणा दे अभी इधर देखो मेरे भाई, इसमें तेल रहता है, तेल तो नहीं लगा। तो गाईज बघा आता बघू बाजून काय काय आपलं मिल्टन सामान घेतला आवरा 2000 रुपये खपत नाही अजून मला वाटलं 3-4 रुपये खपतील जास्त अजून नाही रे. बघू आता आपण पुढे जाऊन मार्केटमध्ये बॅटी बघायची आहे मध्ये. अरे मला हा इथं बॅट बघू, फायबरचे बॅटी आहेत पण एक नंबर आहे, सगळी मजबूत बॅटी आहेत, सर्व प्रकारचे आहेत. फायबर पण आहे, लाकडाचे पण आहे. सो बघा इकडे चेतक घेतोय मी काय डेवी तो बॅटी. तो गाईच बघा आम्ही हे घेतल्यात, आता अक्रोड वगैरे घेतल्यात. सो अजून बघू काय घ्यायचं का नाही, बघू आता काय तुला काय तर घेऊ. सो बघू